नमस्कार मंडळी, सुस्वागतम. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता, तर आज बनवतो आहे. तर मंडळी, पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा ऋतू सर्वांचा आवडता ऋतू. या पावसाळ्यात धरती आपल्यावरती हिरवा शालू प्रदान करते, म्हणजेच ती ग्रीनरी या पावसाळ्याच्या मोसमात पाहायला मिळते आपल्याला. त्याच मोसमात सगळेजणं बाहेर फिरायला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात, काय ट्रेकिंगला जातात, गडकिल्ल्यांना भेट देतात. तसंच आजही मी चाललो आहे कोरीगड या गडाला भेट देण्यासाठी. मुंबईपासून 110 किलोमीटर दूर असणारा हा किल्ला आणि लोणावळ्यापासून 25 किलोमीटरवरती असणारा किल्ला कोरीगड, याला आज आम्ही भेट देणार आहोत. हा किल्ला आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सफरनामा ट्रेकर्स यांच्या थ्रू आम्ही जात आहोत. त्यांची एक ॲडव्हर्टायझिंग आम्ही बघितली होती, त्याच्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी मग ती लोकं असे मॅनेज करतात, घेऊन जातात गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी, ट्रेकिंग करण्यासाठी. तर आमचा 5 जणांचा ग्रुप होता, तर आम्ही ते बुक केलं आणि जात आहोत. असेच भरपूर लोक आहेत तिकडे, त्याला पाहायला मिळतील किती लोकं आहेत, अजून काय आहेत. तर आमचा पिकअप पॉईंट आहे 6:15. आता वाजलेत 5:30. आम्ही आता घरातून निघत आहोत. थोडं दिसायला लागलं आहे. तर नक्कीच मजा येईल या ब्लॉगमध्ये. बघा आम्ही कसे जातो, काय करतो, काय मस्ती करतो. तर खूप दिवसांनी बाहेर चाललो आहोत पावसाळ्यात, आणि तो ग्रीनरी, हा माहोल या पावसाळ्याचा जो असतो तो खरंच खूप छान असतो. म्हणून तो कसा असतो ते बघण्यासाठी आज जात आहोत. कोरीगड या किल्ल्याला भेट देत आहोत. तर चला तर मग जाऊया. आत्ता इकडनं आम्ही स्ट्रेट जात आहोत आमच्या पिकअप पॉईंटला, जो कांदिवलीत बाणडोंगरी या स्टॉपला आहे. तर तिकडनंच आम्ही पुढे जाऊ. कसे जातो, काय जातो ते नक्की बघा. चला तर मग. तरी आमची गाडी आलेली आहे. ऑर्गनायझर लब्धी भाई, कसा आहे भाई, कसा आहे भाई? मजेत. तर आता आम्ही निघत आहोत. चला तर मग. नमस्कार मंडळी, सुप्रभात, स्वागत आहे तुमचं. तर घरातून आम्ही निघालो. आता वाजले आहेत 6:30 आणि मी सांगितलेला आमचा छोटा ग्रुप आहे. तर हा आहे आमचा छोटा ग्रुप, न्यू कपल्स आणि हे फ्रेंड्स. तर अशा प्रकारे आमची बस आलेली आहे. बसमध्ये आम्ही बसलो आहे आणि जो आमचा पिकअप पॉईंट होता 6:15चा, तो बरोबर अचूक निवडलेला आहे. थोडा 10 मिनटं थोडं इकडे तिकडे झाली, सगळं सेटअप केला आम्ही, सगळं बॅग केलं आणि आता निघालो आहोत. इकडनं आता गाडी निघाली. तर बघूया किती वाजेपर्यंत आम्ही पोचतो, किती वाजेपर्यंत तो स्पॉट पाहायला मिळेल. तर नक्की चला तर मग. तर प्रत्येकाने आपापल्या सीट पकडून गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. सकाळचा प्रवास आणि थंड असा वातावरण. बाहेर थोडा पाऊस पडत होता. आणि प्रवासात मग गप्पा-शप्पा सुरू झाल्या. मग मधीच बोगदा आला आणि त्या बोगद्याचा फायदा घेऊन आम्ही दिलीप भाईला आगमन टपली घेतली. आणि मग अशा प्रकारे आमचं स्वागत होतं लोणावळ्यामध्ये. मस्त असं वातावरण, बाहेर बघताच आहे. आणि मग आला समोर असं सीन की रावलंच नाही. पटकन मोबाईल काढला, मी शूट केलं. मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललो होतो की आपली धरती तिच्यावर हिरवा शालू प्रदान करते. ते हेच. मस्त अशा हिरव्यागार डोंगरातून छोटे धबधबे आणि लोकसुद्धा त्याचा आनंद घेतात. मग आम्ही स्पॉटला पोचलो आणि मग सफरनाम्याच्या ऑर्गनायझर यांनी दिली ट्रेकिंगच्या आधीची महत्त्वाची अशी पूर्व माहिती. तर ती काय ते सुद्धा तुम्ही ऐका. अपन आता इंट्रोडक्शन पासून चालू करूया. सर्वात आधी मी सबसे पहले मैं सफरनामा का इंट्रोडक्शन देता हूँ. सो अभी 18 जुलाई को सफरनामा को 3 साल होगा. सो विल बी सेलिब्रेटिंग टुडे एनिवर्सरी. इसके लिए राहुल आप सबको ये चॉकलेट बांटेगा. ताड़ियां. इसके साथ ही साथ सफरनामा का बैच तुमको दिया जाएगा. तो 1 बाय 1 अपना नेम बताते जाना. एक बार ऐसे होगा और फिर एक बार जब ऐसे उल्टा जाएगा, पहले एक बार ऐसे सब लोग नाम बताते जाना,
जब उल्टा जाएगा तो इसको इसका नाम बताना, इसको उसका नाम बताना। तो क्या रहेगा, एटलीस्ट हमको एक दूसरे का नाम तो पता रहेगा, क्योंकि उधर पे सब लोग के साथ बाकी लोग भी आए ट्रैकिंग के लिए, तो उतना कुछ याद रहेगा नहीं रहेगा। बहुत मुश्किल है ये। वो मेरा नाम याद करते करते 22 साल हो गए। अरे बाप रे, बोलने के लिए ठीक है। अभी मैं क्या बोल रहा हूँ, वो करना पड़ेगा। तो एटलीस्ट एक लोग को तो जाना, पहले यूजुअली हम लोग दो लोग कैसे आजू बाजू करें, एटलीस्ट एक लोग को जान जानवी हो गया। मैं करता हूँ, डोंट वरी। ठीक है, मेरे बदले आप। उसके बाद अबाउट दिस फोर्ट, अभी ये कोरीगढ़ जो फोर्ट है, इधर ऊपर जाने के बाद हम लोग को एक पावना लेक का व्यू आएगा और एक तुंग फोर्ट, लेकिन ऊपर जाने के बाद पूरा फॉग रहेगा तो कुछ नहीं दिखता। देखना नहीं था तो मतलब नहीं है। उसके बाद ये कोरीगढ़ का फोर्ट का जो नाम है वो ऊपर देवी का मंदिर है कोराई करके, उस वजह से पड़ा है। और ऊपर जाओगे तो और 2-3 टेम्पल्स है। ध्यान रखना है कि सब लोग जितना साथ में रहेंगे उतना बेटर एक्सप्लोर कर पाएंगे। ये ट्रैक का ड्यूरेशन है ऑलमोस्ट 40 मिनट्स टू 45। फिर भी हम लोग फोटोज लेते जाए और इतना भी अगर टाइम पास करते जाए तो वीकेंड से 1 घंटे में पहुंच सकते हैं। तो अभी कितना बज रहा है अप्रोक्सीमेटली? 10 बज गया है। हम लोग 10:30 तक भी अगर निकलते हैं, ट्रैक चालू करते हैं, तो अप्रोक्सीमेटली हम लोग का ट्रैक 11:30-12 बजे तक ख़त्म होना चाहिए। ऊपर फोटोज़ वो सब लेने के बाद, और ऊपर ध्यान रखना, ऊपर जाने के बाद एक ग्रुप फोटो लेना है। साथ ही साथ जहाँ पर ट्रैक चालू करेंगे वहाँ पे भी ग्रुप फोटो आएगा अपने बैनर के साथ। और ठीक है, चलो अभी नाम से स्टार्ट करते हैं। पूर्ण नाव सांग रहे बाबा, काहीतरी लक्षात आहे। सही है ना, तो 2 बोलेंगे तो 1 याद रहेगा ना। प्रणीता गोलटकर, वैभवी शाह, देवदास प्रजापति, ट्विंकल गनीगा, एग्नेस जियंदानी, ऋषा देसाई, जानवी सोनेजी, ऋतुजा शिंदे, हर्षद देवने, दिलीप शिंदे, दिव्या मोहिते, तुषार शिर्के, जयेश निमरे, प्रसाद मांजरेकर, सायली देवने, सोनल अहिरे, डायलन पिंटो, राहुल जांभळे, myself जितेश लब्धी। अभी सफरनामा के बारे में बताया जाए तो वी आर टोटल 5 मेंबर्स। myself जितेश लब्धी, राहुल जांभळे, श्रेयस तांबटकर, अथर्व फड़के एंड विराज सावंत। इसे 5 मेंबर्स है सफरनामा के लिए फिलहाल के लिए। अभी जैसे अगर कभी कभी मेंबर्स ज़्यादा रहते हैं ट्रैक पार्टिसिपेंट, तो उस हिसाब से हम लोग आते हैं। फिलहाल के लिए तुम लोग के पास 1 और 2 गाइड है। अगर तुम लोग को मेडिकल किट कुछ लगेगा तो यू कैन कॉल फॉर अस। और ध्यान रखना, डॉक्टर भी अपने पास। हाँ ठीक है, अच्छी बात है। तो दिखा नहीं तूने डॉक्टर वो देसाई। और ध्यान रखना, अगर आप लोग को कुछ भी अगर रखता है तो पहले इन्फॉर्म करो। अगर आप लोग डायरेक्टली इन्फॉर्म नहीं करते, किसी के थ्रू इन्फॉर्म करो कुछ भी अगर आपको होता है तो, ठीक है। और हम दोनों में से कोई एक आगे रहेगा, कोई पीछे रहेगा। उसके आगे या पीछे कोई जाना मत, तो कोई घूमने के चांसेस कम होंगे। मोस्टली यहाँ पे क्या होता है कि फॉग की वजह से आगे दिखता नहीं और गायब हो जाता है। अगर कुछ हुआ, अगर वैसे अगर कुछ भूल जाता है, कुछ होता है, तो अपने को यहाँ पे ही आना है। इससे ज़्यादा कहीं पे ज़्यादा घूमने की जरूरत नहीं। अगर फिर भी कुछ लगता है तो एटलीस्ट बेस विलेज पर रुको, या उधर जहाँ पे नीचे उतरेंगे वहाँ पे रुक सकता है। अभी हम लोग जाएंगे यहाँ से आगे, छोटा उधर होटल है, उधर से वॉशरूम के लिए जाएंगे। आने के टाइम पर तुम लोग वॉशरूम के जाना है, वहाँ पे जाके आ सकते हो। चेंजिंग के लिए हम लोग यहाँ से उधर नीचे इनका घर है, वहाँ पे चेंजिंग के लिए जाएंगे, ठीक है। और किसी कुछ क्वेरी है रिलेटेड टू एनीथिंग? यस, करना है सफरनामा। चला तर मग पुढे जाऊ दे मंडळी, चला तर मग आम्ही चाललो आहोत कोळीगड सर करण्यासाठी। तर मंडळी, गडाच्या पायथ्याशी पार्किंगसाठी जागा आहे। तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल किंवा बाईक, तर तुम्ही पार्किंग करू शकता। सफरनामा ट्रेकर्सनी उत्तम अशी नाश्त्याची सोय केली होती। नाश्ता करून आम्ही लगेचच निघालो गड सर करण्यासाठी। सगळ्यांना बघू ना, पवन, दिलीप, हाय स्टार्टिंगचा भाग बघा, लोक कसे चढत आहेत, फुल ॲडव्हेंचरस स्टार्टिंगलाच। आणि सुरुवातीलाच भारी असा ट्रेक करून आम्ही वर आलो। जर तुम्ही इथे येत असाल तर नक्की स्पोर्ट शूज आणि चांगले ग्रिप असणारे शूज घालून या।
कारण रस्ता पूर्णपणे घसरगुंडी आहे. आमचा बिअर गिल्स फॉलो टू बिअर गिल्स. हे दिलीप, मी तुला आता बिअर गिल्स बोली ना, जास्त तावात येऊ नको. बिअर गिल्स बोलतो तावात येऊ नको जास्त. तर ही निवेदन आहे, ही वाचूनच जा. काय काय मंडळी मजा येते. वाटतं गावी चालू आहे. गावी तो रस्ता जंगलातून वाटतं आम्ही आता जात आहोत. काकींना बघितलं तुम्ही किती विक्रीचा रस्ता होता, आता पुढे हळूहळू चांगला रस्ता झाला. तर हळूहळू आम्ही पुढे जात आहोत आणि सुरू झाली जंगलातून जाणारी छोटीशी अशी पायवाट. आता हवा सुरू झाली आहे ना. हाँ, साथ ही हाथ थांबना म्हणजे लेके जाना. मंडळी आम्ही जवळजवळ पुढे आलो आहोत. आमचा ग्रुप अर्धे पाठी आहेत, येत आहेत. तर आमच्या गाईडच्या नुसार त्यांनी सांगितलं की हा गड इथे दिसत नाही, खूप धोके आहेत, पण या डायरेक्शनमध्ये आहे. तर बघूया, आम्ही जात आहोत. किती वेळ लागतो अजून आमची लोक पाठी आहेत. एक युनिटीने आम्ही जात आहोत. बघूया. दुसरे गाईड राहुल जे पाठून आम्हाला कव्हर करतायत. पाठची जे लोक, अरे पाठी लोक राहणारी लोक राहुल. आमचा हा ग्रुप चाललो आहे लोहगडच, सॉरी कोरीगडच्या दिशेने. पाऊस थांबलाय तेव्हा पटकन लवकर जाऊ. भारी वाटतंय. असं हात पकडून कसं जाणार पुढे. चल चल. आमच्या ग्रुपचे तर सुंदर अशा ग्रीनरीतनं आम्ही जात आहोत. वरून पाऊस पडतोय, छान वाटतंय. आमची कार्टी चालतात आहे. विशाल तू पण बोल काहीतरी. काय बोलतो, कसं वाटतंय? मला घरी जायचंय. छान वाटतंय. मी छोटंसं असं ट्रेकिंगच करतोय. आणि आमची सैराट गँग सगळ्यात पुढे होती. फुल मोटिवेट होऊन पुढे जात होतो. आम्ही सगळे कोकणातले असल्याकारणाने अशा या वाटांवर चालण्याची सवय असल्याकारणाने आम्हाला कुठे अडथळे येत नव्हते. मंडळी आता एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग. हे सावकाश, समोर बघा, समोर बघा. ही बघा छोटीशी रिव्हर क्रॉसिंग. बाई पाय कुठं पण घुसला, चपकन खाली. ए हां हबं हबं कुठे जात नाही बघ. हां ए शूज राहील तिकडे. तिला बोललो थांब मी. चल वा 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 वा. तर अशा प्रकारे आम्ही निसर्गाचा आनंद घेत पुढे जात होतो. विविध ठिकाणावरून लोक गड किल्ल्यांना भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत आम्ही ही पायवाट काढत जात होतो. मोरया मोरया. तर इथे रूट चेंज झालाय. हे पाणी तुंबलंय का बघून रे. गणपती डुबतील ना.
तो छोटासा असा लागलेला चकवा मला. खाली का देऊ दमले. तर मंडळी इथे आम्ही थोडा रस्ता भरकटलो, पण सगळे सोबत असल्या कारणाने परत वळलो आणि बरोबर रस्त्यावर गेलो. झाले एक मछली पाणी में गई. चपाक चपाक चपाक. हो काय आला बघ. हां जाऊ दे आतमध्ये. हां येस. पाऊस नाही म्हणून, पाऊस असेल तर धप्पा जाऊ इथनं पाणी येईल मला असं वाटतंय. समोर काय समजतच नाही. पाणीच पाणी. आरामात रे. पाय कुठे टाकायचा समजत नाही इकडे. दगडा उलट कडनं आता किल्ला स्टार्ट होतोय. या पायऱ्या आम्हाला भेटल्या. जात असतानाच आला गडाचा पायथा, जिथून गडाच्या पायऱ्या सुरू होत होत्या. मग मस्तपैकी एक ग्रुप फोटो काढून आम्ही गड चढायला लागलो. पाऊस जास्त नसल्या कारणाने व्हिडिओ काढायला भेटत होते. आता सुरू होते चढायला ट्रेकिंग. रविवार सुट्टीचा दिवस असल्याकारणाने खूप लोक गडाला भेट देण्यासाठी आली होती. त्यामुळे आम्ही सगळे हळूहळू पुढे जात होतो. आणि मग थोडं पायऱ्या चढल्यावरती येतो गडाचा पहिला बुरुज. या गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ आलं आणि गुफा. गुफा जवळजवळ 15-20 जण या गुफेत राहू शकतात. गुफा त्या गुफेच्या बाजूला आहे मंदिर, गणेश मंदिर. आणि बघता ही गर्दी भरलेली असते गर्दी, कारण इथे पाणी येते ना, त्यामुळे सगळे थांबले फोटो काढण्यासाठी. अजून पाऊस आला नाही तरी पण एवढं पाणी. पावसातनं किती येईल. वा 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 वा. आणि हाच तो फेमस स्पॉट ज्यासाठी लोक कोरीगडाला भेट देतात. वरून जे पावसाचं पाणी येतं ते या पायऱ्यावरनं जातं आणि तो दृश्य एवढा चांगला असतो की यापुढं जाण्यासाठी प्रत्येकजण वेळ घेतो, कारण या पाण्यातून जाताना एक वेगळाच अनुभव पाहायला मिळतो. लोक फोटोज काढतात, या पाण्याचा आनंद घेतात. पुढे छोटा असा धबधबा पण पाहायला मिळतो, म्हणून हा स्पॉट पाहतच राहावंसं वाटतं. आमची सगळी मंडळी पण आले. सोबत हिरवागार निसर्ग आणि थंड हवा, त्यात रिमझिम पाऊस आणि सोबतीला मित्र, त्यामुळे माहोल वेगळाच होतो. थँक्यू. मजा येते की नाही? अरे मजा येते की नाही? वाव. फायनली आम्ही आलो गणेश दरवाजा. आणि मग पुढे येतो गडाचा मुख्य दरवाजा. आणि मनात येतं की शिवगर्जना झालीच पाहिजे,
मग पटकन घेतो शिवगर्जना. गो. महाराज गणपती गजपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत न्याय नीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज श्री श्रीमंत 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 श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. आमचा हा ग्रुप आता इंटरेस्टमधून आम्ही आत आलो. आमचा हा दरवाजा इथेच आता शिवगर्जना झाली तर आम्ही गडाच्या मुख्य दरवाजातून पुढे आलो. सुरुवातीलाच सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. सुंदर अशी तटबंदी, मस्तपैकी असा हा निसर्गातनं दिसणारा किल्ला खरंच मनाला मोहून जातो. आता गडाच्या टॉपवरती आहे, गडावर पोचलो आहे. ज़्यादा दिसत नहीं है. पूरा पौगी है. ये महादेव शंकर जी का मंदिर है. उसके बाद जिसमें पहले पूरी गढ़ का जो नाम पड़ा है ऐसे सीधे सीधे जाओगे एकदम एंड में वही देव का मंदिर है. उसके इसी का मंदिर ऊपर है. शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. बजरंग बली की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. महादेव मंदिर, तोफ, शिवकालीन तोफ एक तुटली आहे. महादेव तर आहे तलाव. जो दिसत नव्हता आता जवळ आल्यावर दिसतं. मोठा असा तलाव जे तिकडनं दिसत नव्हता आता हळूहळू दिसत. आम्ही ट्राय करू शकतो, आमच्या पाठी आहे. हे बघा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. काय नाही पुढे दुसरा तलाव तलाव आहे हा. अरे हा यार हा बघा अजून एक तलाव, सुंदर असा तलाव जो दिसत नाही आहे धुक्यांमुळे. हे बघा पाणी. हे बघा तलावच आहे. बाई जास्त पुढे नका बस प्लीज. काहीतरी आहे. अजूनही गडावर धोका आहे. काहीच दिसत नाही पुढे काय कोण चालतंय.
जवळ आलं की मग हळूहळू दिसतंय. आता काहीतरी दिसतंय. काय रे थांब जरा जवळ जाऊ दे. जवळ गेल्याशिवाय मला कळणार नाही. अच्छा एक तर आधीच माझी पावर कमी आहे, त्यात धुकं आहे, त्यात पाऊस आहे. आता आपण आलो आहोत कोराई मंदिर जवळ आणि हे आहे कोरी देवीचं मंदिर. ज्यावरून या गडाला नाव पडलं ते हेच कोरी देवी मंदिर. तुम्ही पाहू शकता कोराई देवीचं मंदिर. काहीच दिसत नाही. इकडे दिसता पाहिजे. बरोबर दिसतात आहे. नाही दिसत आहे रे, काहीच नाही दिसत आहे. हां असं म्हणतात की इथे खाली एक धबधबा आहे, पण तिथे जाणं खूप रिस्की आहे आता असं सांगतायत. त्यामुळे आम्ही जात नाही. झालं आहे आता परत चाललो आहोत. छान वाटलं. आमची टीम चालली आहे. फिरतोय. हवा खूप आहे, खूप म्हणजे खूप. आणि एवढं धुकं आहे की काही दिसत नाही आहे. म्हणजे जिथे आम्ही जातोय तो ठिकाण दिसतच नाही. आधी जवळ गेल्यानंतर ठिकाण दिसतंय आणि व्हिडिओ पण नीट येत नाही त्या धुक्यांच्यामुळे. तर 2 तास झाले आम्ही वाट बघतोय. साईडला वगैरे पण नाही, हवा पण मजबूत आहे. त्यामुळे आम्ही जवळ जात नाही कुठे. हवेने पडण्याचं पण भीती आहे. आता आम्ही परत खाली जात आहोत. आणि इथे पावसामुळे सगळ्यांनी रेनकोट घातल्यामुळे कोण आपला माणूस आणि कोण दुसरा ते समजतच नाही. त्यामुळे आपला ग्रुप सोडून कुठेही जाऊ नका, नाहीतर इथे तुम्ही भरकटू शकता. चला आम्ही पुन्हा निघालो आहे. तर मंडळी सुरू झाला परतीचा प्रवास. खूप छान वाटलं. अजूनही पुढे स्पॉट आहेत, पण पावसामुळे तिथं जाणं खूप रिस्की आहे आणि धुकं असल्याकारणाने स्पष्ट दिसत नाही. जवळ गेल्यावरच दिसतं. आणि आम्हाला परत मुंबईच्या दिशेने जायचं होतं. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. कारण गर्दी असल्याकारणाने जेवढी माणसं वर आली आहेत तेवढीच खाली जातात. त्यामुळे आम्ही निघालो. परतीचा प्रवास, माझा पाणी, सगळे पब्लिक. मारा. आणि खूप लोक लोणावळ्यात वेगवेगळ्या स्पॉटला भेट द्यायला येतात. त्यामुळे ट्रॅफिक हा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गड फिरून परतीचा प्रवासाला निघालो. परत तेच पायऱ्या, मग जंगलातला तो छोटा रस्ता, मग परत तोच स्पॉट जिथून थरारक प्रवास सुरू झाला. हे काढ. अरे पूर्णपणे गेलेलं आहे, पण हवा अजून चालूच आहे. ते धुकं अजून आहेच, त्यामुळे काय स्पष्ट दिसतच नाही आहे. आम्ही आता जवळजवळ खाली उतरलो. आम्हीच पुढे आहे काय? आम्हीच पुढे येतो आहे. आम्ही एकदम आता पायथ्याशी आलो आहे. पुन्हा तोच रस्ता चढणीचा, स्टार्टिंगचा. आता परत उतरायचं आहे. आणि आता पावसामुळे आता तिथं पूर्णपणे चिखल झालेला असेल. तर बघूया आता आम्ही कसे तिकडनं उतरतो आणि कसे जातो. चला तर मग. 1 लाखचे फरक 1000 वर यायचे नाही तर. अरे 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 परत पडली ती. कसं मोठं घालणार आहे. सावकाश सावकाश. हसूत. हाँ हुशार बराबर है. इधर से आशीष, इसको ले देवा को. इधर से आओ ना प्रवीण. हाँ ये भाई इसको पास करना है थोड़ा. भाई इधर आ जा यार. बेटा तू रुक जा, थोड़ा शांति से चल. वो भी थाम पकड़ना. एक मछली पानी में. इधर से आओ मेरे साथ. कारण की इकडे ना पाय लॉक होत आहेत थोडे थोडे.
हे कुठे घेऊ जाते? नको अरे तिकडे तरी येशील. अरे पण घसरशील त्याचं काय आहे? तू नोके इकडनं जायचं. मला खाली बस खालती बस. पाय टाक त्याच्यात gap मध्ये. धीरे 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 व्हेरी नाईस. थांब थांब हे थांब ना, यांना जाऊ दे ना पूर्ण, एकट्यालाच जाऊ दे. अरे इधर से आगे भी नीचे उतर सकते क्या? नाही 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 भाई ये इजी है आशीष. आगे 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 नहीं उधर जगह नहीं है. घसरगुंडी होईल तुझी. तुषार तुषार कम यार, थोड़ा और ज्यादा गिर कौन तुषार? वीडियो मिल जाता है यार ब्रो. पडे ना, हे पडे ना. जावा. बघा पब्लिक कशी येते. हा बघा फुल मडी मडी सगळे इथे थांबलेत. कसं यायचं कसं कसं नाही. आणि बघा सावकाश येताना. येस, आमचा लीडर सगळ्यांना घेऊन येतो एकेकांना. हात बघा त्याचे फुल आखलेत, कारण इथे हात टेकावे लागतात. कुठला पण असा कोण हिरो आहे नाही जो न हात टेकता येईल, त्याला हात टेकावेच लागतात. हे बघा हे जे असे आहेत ते घालून येऊ नका. बघा काय हालत आहे त्यांची. अरे 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 सावकाश भाई. प्रकारे आम्ही आलो. खूप मडी आहे रस्ता. जर येत असाल तर शूज प्रिफर करा, ज्यांना ग्रीप असेल. सँडल तर अजिबात घालून येऊ नका, स्लीपर तर अजिबात नाही, कारण की हा जो स्टार्टिंगचा आहे आणि वरती पण खूप ठिकाणी चढायला लागतं. त्यामुळे चांगले शूज घालून या. स्टार्टिंगचा जो भाग आहे इथे लोक थँक्यू बोल. खरंच खूप टफ आहे स्टार्टिंगला. तो खूप मडी आहे. तर मंडळी आमचा कोरीगड किल्ला चढून झालेला आहे. खाली पण उतरलो आहे. सगळ्यात आम्ही पुढे आलो आहे. आमचे पार्टनर येत आहेत. तर खरंच खूप छान वाटलं. हो म्हणजे वरती एवढं काही नाही आहे, पण ही जी स्टार्टिंगला आहे ना खूप हे आहे. तर तिथे काळजी घ्या. आणि खूप छान आहे किल्ला, भेट द्या. खूप दुःख आहे वरती ते बघून. पाऊस पण खूप आहे, पावसातनं व्हिडिओ करतोय मी. वरती पण आम्हाला पाऊस खूप भेटला, त्यामुळे नक्की भेट द्या या किल्ल्याला. चला तर मग. चला तर मंडळी आम्ही आता जेवायला आलो आहोत. हां हो हो वा वा वा. माझ्या नवऱ्याला हड्डी नाही आवडत. अरे बापरे. ठीक आहे चला तर मग जेवून घेतो. वाजलेत 3:30. त्यानंतर आम्ही निघणार घरी जाण्यासाठी. खूप भूक लागले, तर या जेवायला.